नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, रेल्वेमध्ये 6,777 अप्रेंटिस जागांची मोठी भरती निघाली आहे मित्रांनो. जर तुम्ही 10वी प्लस प्लस तुमचा ITI पास असाल तर मित्रांनो ही संधी तुमच्यासाठी आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही NFR अप्रेंटिसशिप भरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पण थांबा, कारण या भरतीमध्ये अशा 1-2 महत्त्वाच्या अटी आहे जी अनेक उमेदवार दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अर्ज रिजेक्ट होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पात्रता, महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा आणि शेवट काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू. तर मित्रांनो, भरतीचा आढावा घेऊया थोडक्यात मित्रांनो. तर मित्रांनो, ही भरती नॉर्थ ईस्ट फ्रॉन्टियर रेल्वे NFR कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो. या भरतीमध्ये एकूण 6,777 अप्रेंटिससाठी जागा आहेत मित्रांनो. खूप चांगली संधी आहे मित्रांनो. ही भरती अप्रेंटिस ऍक्ट 1961 अंतर्गत प्रशिक्षणासाठी आहे मित्रांनो. यामध्ये मेडिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एक्सेट्रा अशा अनेक ट्रेडसाठी अर्ज मागवण्यात आले आहे मित्रांनो. जर तुमचा ITI ट्रेड संबंधित असेल तर ही भरती नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाच्या तारखा. तर मित्रांनो, नोटिफिकेशन हे 16 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालं आहे मित्रांनो. तर अर्ज सुरू 20 जुलैपासून मित्रांनो अर्ज सुरू होणार आहे व शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2026 आहे मित्रांनो. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, लवकरात लवकर अर्ज करा मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो, यासाठी पात्र मर्यादा काय आहे मित्रांनो. तर या भरतीसाठी उमेदवारांना 10वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो आणि संबंधित ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ट्रेडसाठी मित्रांनो 12वी मध्ये PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्या हा सब्जेक्ट घेऊन मित्रांनो विद्यार्थी पास असणे आवश्यक आहे मित्रांनो. बायोलॉजी विषय असणे तुमचा आवश्यक आहे. त्यानंतर वय मर्यादा तर मित्रांनो 15 ते 24 वर्षापर्यंत 15 ते 24 वर्षाचं तुमचं वय असेल तुम्ही या भरतीसाठी पात्र आहे मित्रांनो. SC, ST, OBC, PWD उमेदवारांना नियमानुसार वय मर्यादेत सूट दिली जाते मित्रांनो. अर्ज करण्यापूर्वी तुमचा ट्रेड आणि पात्रता अधिकृत नोटिफिकेशन मध्ये एकदा नक्की तपासा. ओके. जर मित्रांनो तुम्हाला या नोटिफिकेशनची PDF पाहिजे असेल मित्रांनो, तर मित्रांनो आपला डेली जॉब अपडेट्स चॅनल आहे मित्रांनो, व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. आपण त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊ. ओके. त्यावर तुम्हाला या जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला PDF मिळून जाईल मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो, निवड प्रक्रिया. तर या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नाही मित्रांनो. निवड प्रक्रिया ही पूर्णपणे 10वी आणि ITIच्या गुणांवर सरासरी होईल मित्रांनो. यानंतर मेरिट लिस्ट तयार केली जाईल मित्रांनो आणि मेरिटमध्ये नाव आल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस होईल. म्हणून तुमचे 10वी आणि ITIचे गुण खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. या सर्व लक्षात घ्या मित्रांनो, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप चांगली संधी आहे मित्रांनो, कारण तुम्हाला काही पेपर वगैरे द्यायचं नाही, त्यामुळे तर काही टेन्शन नाही. तुमच्या सगळ्या गुणांच्या आधारावर आहे मित्रांनो. नंतर मित्रांनो, अर्ज प्रक्रिया व कागदपत्र. तर मित्रांनो, अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे मित्रांनो. अर्ज करताना काही कागदपत्र येतं ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो. जसं की 10वीचे मार्कशीट, ITI प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी मित्रांनो. नंतर तुमचं जात प्रमाणपत्र किंवा EWS PWD प्रमाणपत्र लागू असल्यास तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो. मित्रांनो, सर्व कागदपत्रे स्पष्टपणे स्कॅन करूनच अपलोड करा मित्रांनो. ओके. अर्ज करताना कोणतीही चूक करू नका मित्रांनो, ही काळजी घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला फी, स्टायपेंड व महत्त्वाचे मुद्दे हे म्हणजे कसं काय असणार आहे त्याचं थोडी इन्फॉर्मेशन घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला अर्ज फी ही ₹100 आहे मित्रांनो. फक्त ₹100 तुम्हाला द्यायची आहे फी अर्ज करण्यासाठी मित्रांनो. त्यानंतर SC, ST, PWD आणि EBC आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज फी पूर्णपणे माफ आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. तुम्हाला ₹1 भरायचा नाही. जे SC, ST, PWD, EBC व जे महिला उमेदवार त्यांना ₹1 भरायचा नाही. तुम्ही नक्कीच अर्ज करा मित्रांनो. ओके. देन प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला सध्या 9,600 पासून स्टायपेंड दिला जातो मित्रांनो. तुम्हाला हे बघा मित्रांनो, तुम्हाला शिकायलाही मिळणार आहे, प्लस तुम्हाला स्टायपेंडही मिळणार आहे मित्रांनो. 9,600 पासून तुम्हाला काय मित्रांनो स्टायपेंड मिळणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर रेल्वेमध्ये कायम नोकरीची हमी दिली जात नाही. हे बघा मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणतीही नोकरीची हमी दिली जात नाही मित्रांनो. मात्र अनुभव आणि प्रमाणपत्रामुळे पुढील सरकारी व खाजगी नोकऱ्यांसाठी तुम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे मित्रांनो. ओके. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही टोटल NFR अप्रेंटिसशिपची जी भरती आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिली आहे मित्रांनो. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल मित्रांनो, तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व तुमच्या 10वी पास मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला
अशाच नवनवीन डेली जॉब अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपला डेली जॉब अपडेट्स व्हॉट्सअप चॅनलची लिंक प्रोव्हाइड करू मित्रांनो, त्याला तुम्ही जॉईन करा. ओके.